तर नमस्कार, मी चटोरी हर्षिका या यूट्यूब चॅनलमधनं बोलते आहे. तर हे बघा, आमचं आज हे छान व्हायलेट कलरचं जास्वंदाचं फूल आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हां, आणि अजून फुलं आलेली आहेत ती दाखवतो तुम्ही. तर हे बघा, हे एक आहे, हे एक दोन आहेत आत्ता. हे बघा, हे ऑफिस टाईमचं आहे. हां, इकडे एक आहे. आणि हे बघा, याचा तर भर तर सुरूच झाला आहे आता. खूप छान वाटते बघायला. हां, खूप भारी वाटते. आणि आता गणेश वेलाला पण हळूहळू फुलं येतील. हे बघू शकता तुम्ही. आणि आता आमचे पेरू पण पिकायला आले. आणि हां, निसर्ग म्हणजे हे बघा, हे बघू शकतात का तुम्ही. तर हे आहे आमचं छान शोची फुलं. त्याच्या मागे आहे तो कोंबडा आहे, म्हणजे स्मॉल कोंबडा. मोठा कोंबडा पण असतो, तो पण आहे. तर असे दोन आलेले आहेत. आणि हे एक फूल आहे, हे बघा. हा जो वेल आहे, हा बघा, हा जो वेल आहे त्याला ते फुलं आलेली आहेत. आणि ही आमची व्हाईट सदाफुली. आणि तुम्हाला अजून दाखवते, हे बघा, बटाट्याला तर छान असे मोड आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. हां, आणि तेड्याला हळूहळू फुलं येतील. ते एक आहे. आणि ह्याला पण आता आमच्या पामच्या झाडाला छान कोंब फुटलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, म्हणजे हळूहळू रुजते ते झाड, हे महत्त्वाचं. आणि अजून तुम्हाला दाखवते. हो, हां, बघा, हे एक बाल्सम राणी कलरचं आणि पिंक कलरचं. इकडे जांभळ्या कलरचं हे बघा, हे फूल आहे गोकर्णाचं. आणि हे व्हाईट गोकर्ण आहे, हे बघा, बघू शकता तुम्ही. हां, तर खूप मस्त वाटतं, भारी वाटते बघायला. हां, आणि हे पपईचं आमचं आहे. आणि हे जास्वंदाचं अजून येत आहे हळूहळू, पण चांगलं आहे सगळं ओके. आणि पेरू भरपूर आहेत. आता पक्ष्यांसाठी ठेवलेले आहेत आम्ही खायला त्यांना. आणि हां, तुम्हाला अजून एक अपडेट दाखवते. हे खजुराचं झाड आहे, हे बघा. हे आम्ही लावलेलं नाही, आपोआप उगवूनच आलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. तर ते छान वाढते आता हळूहळू. हळूहळू छान वाटते. हे बघा, इथं पण बाल्सम आहे पिंक कलरचं, गुलाबी कलरचं. तर तुम्ही बघू शकता. आणि आळूचीमध्ये मी कटिंग केलेली छानपैकी. हां, आणि हा गुलाब आहे ऑफ व्हाईट गुलाब आहे, हे बघा, बघू शकता तुम्ही. तर खूप मस्त वाटतं बघायला, छान वाटतं. हे बघा, ही चांदणी आहे आमची छान छोटीशी. हे बघू शकतो. तर खूप छान वाटतं बघायला, एकदम भारी वाटतं. आणखीन हां, हे गौरी फूल आहे, हे बघा, हे बघा, बघू शकता तुम्ही. हे गौरी फूल आहे. आळूची पानं पण मध्ये कट केलं होतं वड्यांसाठी, तर ते आलेलं आहे. आणि हे बघा, हे आमचं आता मला कसं दाखवू. हां, हा व्हायलेट कलरचा तेरडा आहे, खूप भारी वाटतं बघायला. आणि मी आता हे छोटूसं हे आपलं काय म्हणतात त्याला, हां, जे आपट्याचं पान आहे, तर त्याचं रोप मी लावलं आहे. संभाजी पार्कमधनं आणलं होतं, तर ते आहे. तर त्याचं मी आत्ता कुंडी भरून आधी ठेवली. आणि आता पाऊस यायला लागला, पण छान आता ते रुजलं आहे.
हे बघा. आणि ही संभाजी पार्कमधनं अजून आणलेली आहेत आणि अजून 2-3 आणली होती ती मी म्हणजे एका माझ्या फ्रेंडला दिलेली, कारण त्यांच्याकडे मोठी म्हणजे फार्म हाऊस आहे म्हणून त्यांना गिफ्ट दिलेली. आणि हे बघा, हे आमचं एक झाड आहे आणि ह्या मिरे आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेत बघा ना. छानपैकी मिरे आलेले आहेत. खूप भारी वाटतं बघायला. आपल्या बागेमध्ये सुंदरपैकी असं मिरे की म्हणा किंवा आपल्या घरात किंवा घराच्या बागेत येणं हे किती छान वाटतं ना बघूनच. तर छोटीशी सिंपल मी कुंडी ठेवली आहे, पण छान येते ते. आता हळूहळू येईल. हे बघा, आता हे एक आहे, तर ही पण ती म्हणजे खराब झालेली. मग मी काय केली आयडिया, आता हे बघा हे तुटलं आहे, मग ही कुंडी वाया जाणार आपली, म्हणून मग मी आयडिया केली. हे बघा, हे असं. आणि जेवढे काही नारळ पडत आहेत तेवढे मी हे इथं हे करून ठेवलेले आहेत. हां, बघा. आणि हे इथं नारळ वगैरे सगळे मी असे स्टोअर करून ठेवले आहेत की जेणेकरून कधी कधी आम्हाला लागले की ते उचलून आतमध्ये नेता येईल, यासाठी मी हे असं केलेलं आहे. हे बघा. आणि हे फर्टिलायझर आहे. तुम्हाला मटाच्या सालीचं जे आहे तर ते आहे. आणि आणखीन लिंबाचं साल आहे. असं घालून मी फर्टिलायझर बनवलेलं आहे. तर ते व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. तर ते आता तुम्ही नंतर मी कसं घालते, काय घालते, हे तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. आणखीन तुम्हाला हां अपडेट. हे बघ, हा आमच्याकडे व्हायलेट कलरचा गुलाब आहे, मला दिसतोय का? हां हां, हे बघा, हा गुलाब आहे व्हायलेट कलरचा. तर खूप छान आलेला आहे तो. खूप हे बघा, मस्त वाटतं बघायला. खूप भारी वाटतोय बघायला, एकदम मस्तच. आणि त्यामुळे ना खूप छान वाटतंय, जसं की एकदम. आता हे बघा, ही फांदी आमचं नारळाचं झाड हळूहळू नारळ पडतात, ते पिकअप करते मी ते. आणि आता हे आंब्याचं, तर छान वाटते ते बघायला, खूप मस्त वाटतंय. हे 360 व्ह्यू असं आहे. ही आमची बाग. तर आमच्या होम गार्डन या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे इथं मी छोटंसं ठेवलेलं आहे 2 घरापाशी. चटोरी हर्षदा आणि हर्षदास होम गार्डन या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.